भाषेवर प्रभुत्व मिळवणारा फ्रेंच भाषेचं सध्या एक पोरग समजा JNU युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायले, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे भाषा हे तुमच्या सक्सेसमधली अडचण नाही. मी यूट्यूबला जेव्हा महाराष्ट्र भूगोल नावाचा टॉपिक शिकू लागलो आणि महाराष्ट्र भूगोलच्या टॉपिकमध्ये जलसीमा नावाचा पाठ शिकू लागलो. पहा इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किती जण आहेत आणि बाकीचे काय करायले मग? 10वी पास असणारे हात वर करा. 10वी पास. एवढे आहेत का? तुम्हाला शाळेमध्ये टेन्स शिकवला का? टेन्स शिकवलाय? नाऊ वी आर गोइंग टू लर्न कॅरेक्टर ऑफ मिस्टर सुभाष चंद्र बोस. आयडेंटिफाय द टेन्स. Now we are going to learn character of Subhash Chandra Bose. Identify the tense. मला आवाज येईल असं बोला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे का? हां, इथंच आपले वांदे आहेत. पहा, तू हा दोष नाहीच, कारण तू शाळेत गेलाच कायला माहिती आहे का? उपकार म्हणून. भात खाल्ला त्याच्यात बी वांदे. जी बाई भात करायली ती सुधरायली, लेकरं खराब व्हायलेत. आखे शेंगदाणे गायब केले तिनं, तेल बी गायब केलं. पण तू कसं आहे, तू खाण्यात कॉम्प्रोमाइज करत नाही. तो प्रॉब्लेम काय झाला, तू याच्यात स्ट्रक्चर लावलं यस, पुढे लावलं आय एम इज आर, त्याच्यानंतर तुला वाटलं V+ING प्रत्यय. हेल्पिंग वर्ब किती येत रे? हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापदे. तुला अभ्यासाचं विचारल्यावर तू कोमात गेला का नाही? मोकार किती बोला वाटते तुला? आणि हेच म्हणलं लफडे करू नको, कुटाणे करू नको, है ना. खेड्यातून संगमनेरला शिकायला आला, एका रूममध्ये राहू लागला, छानपैकी अभ्यास करू लागला. अभ्यास करता करता रात्री 10:30 वाजता तिचा मिस कॉल आला. आणि मिस कॉल आल्यावर तू हा रिटर्न कॉल केला. रिटर्न कॉल केल्यावर बाप्पा तिच्या आवाजाचे प्रकार पुन्हा. मोबाईल जवळ घेतल्यावर गोड आवाज, है ना. जरासा लांब घेतल्यावर आणखी गोड आवाज. आणि त्याच्यात ती म्हणती पिल्लू जेवला का? आपल्या मेन मुद्द्याकडे भरकटायचं. थांब, तू हा दोष नाहीच म्हणलं. मी काय म्हणलं, गरज नसताना. म्हणजे मेन गोष्ट काय माहिती आहे का, ती याला म्हणते पिल्लू जेवला का. तेव्हा आमचं पोरगं डेंजर. आमचं पोरगं काय करतंय, ती मला बोलायली हे बाकीच्या तिघायला ऐकू जावं म्हणून स्पीकर ऑन करते. मग त्या रूममध्ये उपासी मित्रमंडळाचे 3 सदस्य असतात. आणि हे स्पीकर ऑन केल्यावर ही तिकडून म्हणती तू जेवला नाही, मग मी पण जेवणार नाही. म्हणजे पहा, आता ही म्हणती तू जेवला नाही मग मी पण जेवणार नाही. मायच्यान सांगतो तिकडं ती बम जेवून असती. म्हणून लक्षात घ्या, तुझ्यासाठी फक्त उपासी या जगात तुही माय आणि तुझा बाप राहतो. त्याच्यासाठी तुझा लढा आहे. त्याच्यासाठी तुझा लढा आहे. आणि म्हणून इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, आपल्या घरामध्ये कदाचित आपला बाप एखादं व्यसन करत असेल, दारू पित असेल, घरामध्ये माईचं बापाचं भांडण होत असेल, तर त्या बापाला परावर्तित करायचं असेल तर एक पर्याय आहे. उद्यापासून सकाळी उठल्यावर एक काम करा. आपला बाप उठलाय, तुम्ही झोपेतून उठलात, आंघोळ झाली, घराच्या बाहेर पडणार आहेत, आपला बाप रेडी झाला, पहिले समोर यायचं आणि आपल्या बापाच्या पाया पडायचं. सकाळी आपण उठल्याच्या नंतर काय करायचं की आपल्या बापाच्या पाया पडायचं, लगेच आपल्या माईच्या पाया पडायचं. आपल्या बापाच्या पाया आपली पोरगी पडली हे बापानं पाहिलं. बाप संध्याकाळचे 6 वाजले, दलिंदर एखादा मित्र भेटला आणि मित्र जेव्हा म्हणला की चल आज आपण बसू, चल आज आपण पार्टी करू,
कदाचित तुमच्या बापाच्या डोक्यात हा विचार येणार, सकाळी माझ्या पोटचा गोळा माझी पोरगी कोणत्या आशेनं माझ्या पाया पडली होती, म्हणून मला माझ्या स्वभावात बदल करावाच लागेल. तुमचा बाप 99% त्या दिवशी तरी दारू पिणार नाही. हा शब्द मग आहे. कारण परिवर्तन आपल्याला करायचे, परिवर्तन आपल्याला करायचे. लोक आपली मजा घेतील. आज आमचं पोलीस भरतीचं पोरग आहे, इथं पोलीस भरतीची तयारी करणारे किती जण आहेत रे? एवढे आहेत का? बाकीचे UPSCचे आहेत, बाकीचे UPSCचे आहेत का? हां नाही, बाकीच्याचं म्हणणे सहज आलो काय आहे म्हणून पाहायला. काही काही तर कळालंच नाही नेमकं काय चालू आहे. त्यानं पहिले लाईट मोजले तिथून 1 2 3 4. काही काही ना नमुन्यानं काय केलं, खुर्च्या मोजल्या एका लाईनच्या किती आहेत. हां थांब थांब, तू असं बायल्यावानी तिथल्या तिथं कमेंट कर जाऊ नको. हे का नाही? पुन्हा त्याचे केस पान कसे आहेत, केस अख्खं पीक गायब केलं आणि फक्त तण ठेवलंय. बाबासाहेबांना राज्यघटना कलम 19 मध्ये आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य दिलंय. काही काही दलिंदर पाहिले मी, भवाळीत बाळी टाकली, भवाळीत. नवीन एक कटिंगचा प्रकार आला, इथून वस्ता राहण्याला क्रॉस. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. पण ही गोष्ट लक्षात घ्या, या देशाच्या इतिहासामध्ये गांधीजीचं फार मोठं योगदान आहे. कारण माउंटबॅटन म्हणतो इंडिया इज अ फ्रीडम इज इक्वल टू महात्मा गांधी. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वात मोठं योगदान गांधीजीचं मानावं लागेल. पण प्रॉब्लेम असा झाला, ज्यानं त्यानं आपले तवे भाजून घेतले, ज्यानं त्यानं आपल्या पोळ्या शेकून घेतल्या आणि समाज 12 लोगों से बने वाला होता है. 4 सच्चे 4 लुच्चे और 4 अच्छे. या तो सबके सब दलिंदर लुच्चे है. विश्वास कोणावर ठेवा काहीच हरकत नाही आहे. सध्या पक्षाबद्दल तर न बोललेलं बरं. 3-4 जणांचं मिळून सरकार आहे. आपल्यालाच कळणं मुख्यमंत्री किती पाठ करायचे, उपमुख्यमंत्री किती पाठ करायचे आणि मंत्रिमंडळ किती दिवसाला पाठ करायचं. आमचं पोरगं कोमात आहे, ते मंत्रिमंडळ आताही कोमात गेले त्याला. कारण काय होतंय, नेमकं कृषी मंत्री पाठ करताय आणि तिसऱ्या दिवशी दुसरं शपथ घेऊन जाते. नेमकं पाठ करताय जलसंपदा मंत्री, चौथ्या दिवशी दुसरंच येते. हां थांब थांब. तर मी सांगू लागलो की बाबा भाषा मॅटर करत नाही, तुमच्या जीवनामध्ये भाषा मॅटर करत नाही आहे. म्हणजे मी महाराष्ट्र भूगोलचा पहिला व्हिडिओ घेतला सर, महाराष्ट्र भूगोलचा पहिला व्हिडिओ घेतला आणि तेव्हा काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीमध्ये लेकरांना शिकवण्यासाठी नवीन नवीन अकॅडम्या काढल्या. त्याचा मलाही कॉल आला. 5,40,000चं पॅकेज मला त्यांनी दिलं. 5,40,000चं पॅकेज देऊन त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र भूगोल आणि इतिहास पूर्ण कव्हर करून द्या, 1 वर्षामध्ये तुमचे व्हिडिओ आम्ही कुठेही वापरूत. मान्य केलं. कोरोना कालखंड होता, नेमकंच वडिलाचं निधन झालं होतं. गळ्यातली चेन आपण ठेवलेली 59,000 रुपये घेतलेत, मालकाचे 34,000 रुपये दिलेत. नवा एक हॉल केला 10,000 रुपयावर. परिस्थिती बेकार आहे. पण परिस्थिती बेकार म्हणाव तर माझी बायको नोकरीला होती, पण मी फॉर्ममध्ये नोकरी सोडल्यामुळे तिला पैसे मागता येणार. माझी बायको पोलीसमध्ये, पण तिला पैसे कसे मागावं. कारण लक्षात घ्या पोरो, तू मास्तर आहे आणि तू 5वी नापास पोरगी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू वकील आहे, शाळेत एकही दिवस गेलेली पोरगी तू बायको केली, एकही दिवस गेली नाही, लोक तिला वकिलीन बाई म्हणणार. तू मास्तर आहे, तू न शिकलेली पोरगी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणणार. तू वकील आहे, तू न शिकलेली पोरगी बायको केली, तिला लोक वकिलीन बाई म्हणणार. पण ती नोकरीला आहे आणि तू नोकरीला नाही, लोक तुला काही काही म्हणणार. लोक तुला काही काही म्हणणार. आणि मग की बाबा आपल्याला बरं झालं म्हणलं, 5,40,000चे पॅकेज झाले, सोन्याहून दिवस पिवळं झाले म्हणलं. पण प्रॉब्लेम झाला, मी व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओमध्ये माझी जी भाषा होती त्या भाषेमुळं पुढच्या डायलॉग घालला, सर आमच्या इकडं तुमची ही भाषा लोकांना पटणार नाही. मला थोडंसं वाईट वाटलं की आतापर्यंत आपण वर्गात या पद्धतीनं शिकवतो, भाषेचा काय प्रॉब्लेम आहे. आणि जे मी स्वप्न पाहिलं ते स्वप्नही दुभंगल्या गेलं. 5,40,000चा विषय खलास झाला. पण लक्षात घ्या, माणसाचे दिवस बदलतात,
जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाचा विचार माणसाचं आयुष्य बदलतो. मी ठरवलं काही हो आपल्याला आपल्या भाषेतच शिकवायचे. स्टँडर्ड भाषा बोलायची नाही. ना तर तुझ्यासोबत पोरगी येते पाय कॉफी शॉपला, चहा प्यायला येते का? बरोबर आहे ना. तू लायकीत चहा पाजायची. तुझ्याकडे अख्खे 20 रुपये, तिचे 10 आणि तुझे 10. तू काय धतुरा खाऊ घालतो? ते वांदे ना. मग आता पोरगी काय होती, कॉफी शॉपला बसती. पोरींना बी विनंती आहे, स्टँडर्ड मेंटेन करण्याची गरज नाही. स्टँडर्ड विचार मेंटेन करायचे, आपलं पद प्रतिष्ठा मोठी करायची. लोकांनी आपल्या बापाच्या नावासोबत आपलं नाव घेतलं पाहिजे. त्यासाठी तुमचं काम आहे. नाही तर पोरगी कुठं चालली? कॉफी शॉपला. काट्याचा चमचा, बारीकसा घास घेती बा, बारीकसा. आमचं पोरगं तोपर्यंत 3 डोसे खाऊन मोकळं. हिचा बारीकसा एक घास असा पुढं दाखवती, आल्हादी खाती आणि एक एवढाच रुमाल हिच्याकडं, आल्हादी पुसती पहा. गावाकड मायचान सांगतो काला करून खाती घरी. गावाकड काला करून परातीनं चहा पिती, परातीनं, ते बी काळा चहा. म्हणून आगाव भापाऱ्या दाखवायची गरज नाही. पण लक्षात घ्या, ज्या माया भाषेमधून मी यूट्यूबला गाजायला गेलो, दिवस माणसाचे बदलतात. 1000चे सबस्क्रायबर आपले 13 दिवसात 1.25 लाख झाले. 1 वर्षात 6 लाखापर्यंत आपण गेलो. इंस्टाग्रामला अनेक पोरी बेजार आहेत, कच्चा बदाम पक्का बदाम, कच्चा बदाम पक्का बदाम. आमचं पोरगं पण बेजार आहे, कच्चा बदाम पक्का बदाम म्हणजे नेमकं काय? मग आमचं पोरगं बी बेजार है ना. चांद लावूंगा तुझे, याच्या अंडरपॅन्टला 5 छिद्र आणि डायलॉग हाणाले कोणते? चांद तारे तोड लावूंगा. अरे फोक्यात तुझ्याकडे आठवण जायला पैसे नाही, तू इथं काय बेजार व्हायला? पोलीस भरतीच्या पोराला तर कळकळीची विनंती आहे, थांब थांब, नाही तर मला तुझ्यापाशी यावं लागल. मी तुझी कटिंग पाहिली, मला ओळखू आला तूच आहे म्हणून. कारण नक्षलवाद्यासारखा फक्त तू दिसायला इथं, बाकी दुसरं कोणीच नाही. तर पोरींना का विनंती आहे माझी की पोरीओ लक्षात घ्या, 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट आहेत. 1000 लग्न झाले तर अंदाजे 150 घटस्फोट आहेत. आणि घटस्फोटाचं एकमेव कारण आहे, ते कारण म्हणजे ॲटिट्यूड. एकमेव कारण. कारण काय व्हायले, 11वी 12वीला आपली जी बहीण आहे ही काय करायली, फिजिक्सच्या क्लासला चालली आणि बायोलॉजी कॉफी शॉपमध्ये, आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री. म्हणजे जर या काळात आपली बहीण, आपली मुलगी ही काय होती माहिती आहे का, अंगिऱ्या भंगिऱ्या ज्याची अवकात नाही, त्याचे खायाचे वांदे, त्याच्या नादी लागती. ते काय करते, आपल्या पोरीला इंस्टाग्रामवर तिच्या सौंदर्याबद्दल बोलते, हिला बरं वाटते, ही त्याच्या नादी लागती. नादी लागल्यावर जेव्हा लग्न होते का, तेव्हा तिला मोठ्या परिवारामध्ये सासू, नणंद, त्याच्यानंतर देर यांचे जे काही संस्कार, घरामध्ये राहणं, सुसंस्कारित राहणं हे पटत नाही. तिला ते फ्रीडम आवडते. त्यामुळे आपलं काम आहे, आत्ताचं आयुष्य हे जे आत्ताचा काळ आहे, या काळात गाढवासारखी मेहनत घ्या, येणारा काळ सिंहासारखा गाजवता येईल. पण आता जर तुम्ही सिंहासारखं जगण्याचा प्रयत्न केला तर अख्खं आयुष्य आपलं गाढवासारखं व्यतीत करावं लागेल. वेळ आपल्या हातात आहे, कारण वेळेपेक्षा बलवान काही नाही. वेळेबद्दल छान वाक्य आहे, सही समय पे तय कर तुझे करना क्या है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. वेळ, त्या वेळेत त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आपलं काहीतरी सोनं होणार नाही. मी त्याच भाषेतून शिकवलं. 1 लाख पोरं आपल्या ॲपमध्ये आहेत सध्या. 1 लाख पोरं आपल्या क्लासच्या ॲपमध्ये आहेत. 1,500-2 हजार पोरं ऑफलाईन बॅचला असतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, यूट्यूब चॅनलचा व्ह्यू रेट आता जरी पाहिलं तर 5,80,00,000 लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं आहे. म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपलं चॅनल पाहिलं आहे. इथून येताना असा कुठला टोल टॅक्स नाही किंवा महत्त्वाची गोष्ट हॉटेल नाही, तिथल्या माणसानं मला ओळखलं नाही. आपण केलं काय, मी माझ्या भाषेत बोललो.
मी डायलॉग मारला नाही, शुद्ध शाकाहारी भाषा बिषा बोलली नाही, जे पटतंय त्या भाषेमध्ये बोललो. महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस भरतीच्या पोरांनी आपल्यावर डोक्यावर घेतलं. आपल्याला मोठं करण्याचं श्रेय त्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या पोराचं आहे, ज्याच्यामुळं मी मोठा झालो. ते मला मान्यच करावं लागेल. का MPSCचे पोरं, त्यानंतर आमचे DEDचे पोरं याच्यात ॲटिट्यूड असते, मी कशाला याला भाव देऊ. पण आमच्या पोलीस भरतीच्या पोरांचं कसं आहे माहिती आहे का, गोरगरिबाचं लेकरू आहे, तयारी करणार आहे. आणि म्हणून पोरं एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यासाठी तुमच्या डबल फॉर्मचा मॅटर होता त्याबद्दल कोणी बोललं नाही. डबल फॉर्मचा मॅटर होता त्याबद्दल कोणी बोललं नाही. आणि सत्यजित भाईला एक विनंती आहे की बाबा आमच्या गोरगरीब पोराकडून सध्या सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक याच्यामध्ये 1000 रुपये फीस केली यांनी. सरळ सेवेचा विचार केला तर अंदाजे सर्व महाराष्ट्रामध्ये एकूण पदांसाठी 1 कोटी फॉर्म येतील. सर्व फॉर्म म्हणालो मी, नाही तर पुन्हा काही जण आगाव दिमाग लावतील 1 कोटी फॉर्म कसं काय. तर 1 कोटी फॉर्म येतील, गुणिले 1000 करायचे. 4600 जागा आहेत, 11,87,000 फॉर्म आलेत. त्याचा 1000 रुपयानं फॉर्म भरला गेला. आमचं पोरगं MPSCचा फॉर्म भरतंय तेव्हा 300 रुपये लागतात, UPSCचा फॉर्म भरतंय तेव्हा 100 रुपये लागतात. आणि यांनी TCS IBPS नावाचं नवीन जे काही घाबाड आमच्या भोकांडीवर आणलं, त्याने 1,000 रुपये फीस घेतली. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, या भिकार चोटांनी पेपर फोडले, श्रीमंताच्या लेकरांनी पैसे भरले, त्या ठिकाणचे लेकरं लागले आणि आमचे लेकरं इथं राहिले. त्यामुळं की बाबा आमच्या वतीनं तरी तुम्ही विधान परिषदेमध्ये ह्या विषयावर बोलावं, कारण याबद्दल या अगोदर रोहितदादा पवारांनी आपली मागणी विधानसभेमध्ये मांडली होती. आणि म्हणून एका मागणीमुळे तुम्ही पाहिलं असेल की रोहितदादा रातोरात युवकांच्या प्रत्येकाच्या स्टेटसला झळकले. कारण जे आपल्यासाठी बोलणार आहे तो आपला नेता आहे, जे आपल्यासाठी रस्त्यावर येणार आहे तो आपला नेता आहे, जो आपल्या हक न्यायासाठी भांडणार आहे तो आपला नेता आहे. बाकी आपल्याला राजकारणाशी घेणं नाही. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, काय करायचं तर करायचं आहे. आपल्याला आपल्या मायबापाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी तरी लढावं लागेल. मी काय म्हणलं, भाषा मॅटर नाही. एक मंदिर असते, त्या मंदिरामध्ये पुजारी असतात, छान पद्धतीनं मंदिराचं काम चालू असते. पण होतं काय माहिती आहे का, मंदिराची प्रसिद्धी वाढते, अनेक पर्यटक लोक येतात आणि मग पर्यटक लोक फॉरेनचे असल्यामुळं त्या मंदिरात प्रत्येकाने इंग्रजी बोलावी असा प्रस्ताव येतो. मग एक पुजारी होता जो शाळेतच कधी गेला नाही, त्याला कळलं बाबा आपल्याला महत्त्वाची गोष्ट इंग्रजी बोलता येत नाही, मग काहीतरी माझ्याकडे दुसरं काम द्या. वाटलं तर मी घंटी वाजवतो म्हणले, पण नाही म्हणले इथं इंग्रजी बोलणं कंपल्सरी आहे. म्हणजे भाषा मॅटरच नाही. तुम्हाला तुमच्या सक्सेसमध्ये भाषा मॅटर नाही, तुमचा लढा प्रामाणिक पाहिजे. लोक प्रामाणिक पद्धतीनं तुम्हाला स्वीकारतात. आणि मग त्याला तिथून काढून टाकण्यात आलं. जी लोक शिकलेली आहेत, जी लोक इंग्रजी बोलतात ती मंदिराच्या कमिटीवर घेण्यात आली. मंदिराची प्रसिद्धी वाढली. यानं विचार केला काय करावं. त्यानं मंदिराच्या बाजूला एक जागा पाहिली. त्या जागेमध्ये छोटंसं चहा पाण्याचं हॉटेल टाकलं. हॉटेलची प्रगती झाली. प्रगती होता होता हॉटेलचं 5 तारांकित हॉटेल झालं. फॉरेनचे लोक भेटायला लागले, फॉरेनचे लोक हॉटेलमध्ये यायला लागले, फॉरेनचे लोक तिथं मीटिंग घ्यायला लागले. आणि फॉरेनचे लोक मीटिंग घेत असताना एवढी जी मोठी हॉटेल आहे ही नेमकी बांधली कोणं म्हणून त्याचा शोध घ्यायचा आहे. म्हणून त्या मालकाकडे गेले. मालकाकडे गेल्यावर बाबा आम्ही अनेक संस्थांना डोनेट करतो, तुम्ही पण चांगलं काम करतायत, म्हणून तुम्हालाही काहीतरी द्यायचं आहे, म्हणून हा आमचा ब्लँक चेक आहे, याच्यावर तुम्ही सही करा. तेव्हा त्यांनी सांगितलं अंगठ्याचा पॅड आणा. तेव्हा फॉरेनर लोक म्हटले बाबा एवढ्या मोठ्या 5 तारांकित हॉटेलचे तुम्ही मालक आहेत आणि 5 तारांकित हॉटेलचे मालक असताना तुम्हाला साधी सही येत नाही. तेव्हा त्या हॉटेल मालकानं दिलेलं उत्तर आहे, मी जर इंग्रजी शिकलो असतो, मी जर शिकलेला असतो तर कदाचित त्या मंदिरामध्ये घंटी वाजत बसलो असतो, आज या हॉटेलचा मालक नसतो. जीवनात तसे अनेक खडतर प्रसंग येतात. जीवनामध्ये माणसाला परिस्थिती डावलण्यासाठी बेजार करते, पण ती बेजार करणारी परिस्थिती माणसाला मोठं करते. साहेबांनी परिस्थितीवर उदाहरण दिलं. पोरं, घोड्याची रेस असती पहा, आणि घोड्याच्या रेसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की घोड्याची रेस जेव्हा स्टार्ट होते तेव्हा घोड्यावर बसलेले घोडेस्वार त्यांच्या हातामध्ये एक पुराण टाईप खिळा असतो पहा, काठीला लटकवलेला. त्या खिळ्याला घेऊन, म्हणजे ती काठी असते, बारीकसा खिळा असतो आणि हातामध्ये लगाम असतो. जेव्हा क्लॅपिंग होते, क्लॅपिंग झाल्याच्या नंतर सर्व घोडे पळत असतात आणि सर्व घोडे पळत असताना जो घोडेस्वार आपला घोडा पुढे नेण्यासाठी जे काही खिळा आहे तो खिळा त्या घोड्याच्या मानेमध्ये रपारप टोचत असतो.
ज्या घोड्याच्या मानेमध्ये रपारप खिळा टोचत असतो, इथून रक्त वाहते, तोंडातून फेस वाहतो आणि तो घोडा भरधाव वेगाने धावतो, भरधाव वेगाने धावतो, ज्याचा खांदा रक्ताने मखमखलेला असतो, ज्याच्या तोंडातून भरगच्चाचा फेस बाहेर पडतो, तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो. तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अरे तुम्हाला परिस्थिती डावलायली आहे, परिस्थिती बेजार करायली आहे, परिस्थितीमुळे तुम्हाला ताण आलाय, याचा अर्थ वरचं तुमची परीक्षा घ्याले, येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हीच जिंकणार आहात, तुमचाच पिक्चर गाजणार आहे. आणि ती परिस्थिती वाईट आहे. ती परिस्थिती वाईट असताना जर वाटलं आपल्याला कदाचित आपलं विश्व बदलायचंय, आपलं अस्तित्व निर्माण करायचंय, गरिबीमध्ये आपण जन्माला आलोत, याचा अर्थ पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, हार्ड ॲक्टिंग, हार्ड रोल हा बेस्ट ॲक्टरला दिला जातो. रडायचे, इमोशन सीन आहे, बेस्ट ॲक्टरला दिल्या जातात. उगाच टाईमपास कुठलं तरी ॲक्टर आहे, फायटिंगमध्ये सहभाग घ्यायचा आहे, हिरो लात मारणारे, बाजूला पडायचे, छोट्या मोठ्या कलाकाराला रोल भेटतो. पण कुठंतरी इमोशन आहेत, कुठं फिलिंग आहेत, कुठंतरी ॲक्टिंग आहे, ती बेस्ट ॲक्टरला दिल्या जाते. म्हणून परिस्थिती आपल्याला डावलायली आहे, परिस्थिती आपल्याला ताण द्यायली आहे, याचा अर्थ ईश्वरानं आपल्याला बेस्ट ॲक्टर म्हणून निर्माण केलं आहे. येणाऱ्या काळात पिक्चर आपला गाजणार आहे, हे पण लक्षात घ्या. येणाऱ्या काळातला पिक्चर आपलाच गाजणार आहेत. आपल्याला मला सांगा, अंबानीनंतर त्याच्या पोराचं नाव आपल्याला आठवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराज सोडल्याच्या नंतर आपल्याला बाकीच्या वंशावळीतले महाराज तपासून पाहावं लागतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणल्याच्या नंतर बाकी आपल्याला अण्णावं तपासून पाहावं लागतात, कारण अण्णावानं कोणी बाबासाहेब आंबेडकर होणार नाही, भोसलेनं कोणी छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही आहे. कारण ज्याच्या वाट्याला संघर्ष आला, लोक त्याचं नाव लक्षात ठेवतात. ज्याच्या वाट्याला संघर्ष आला, लोक त्याचं नाव लक्षात ठेवतात. विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्रभर प्रसिद्ध होती, पण त्याच्यामध्ये सत्यजित भैयाची निवडणूक गाजली का नाही? अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवली का नाही? आणि मग तुम्ही तरुण आहेत, तरुण म्हणल्यावर तुमच्या जोश पाहिजे, रग पाहिजे, नाही तर तुम्ही रग कुठं कामा करायला? तू त्या व्हॉट्सअपमध्ये, तू रात्री 1024मध्ये व्हिडिओ पाहायला, 1024 फुल HD. तू तरुण आहे, तरुण म्हणल्यावर आपला जोश कधी कामाला पाहिजे, आपलं रक्त सलसलतं पाहिजे, मात्र डोकं शाबूत पाहिजे. ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. आणि म्हणून आपल्यामध्ये तो जोश आलाच पाहिजे, आपल्यामध्ये ते कर्तृत्व निर्माण झालंच पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरतीचं पोरग आहे, या पोराला एक कळकळीची विनंती आहे. तुझ्या बाजूला तू हा मित्र आहे, तुझ्या मित्रानं आत्तापर्यंत मला सांग, तुला सोपा प्रश्न विचारला का? एका रूममध्ये 4 जण आहेत, 4ही या पोलीस भरतीला नसतील लागले ना, तर थोडाफार गम आहे. पण त्या 4पैकी 1 जण लागला असेल तर सर्वात मोठा गम त्या रूममधल्या तिघायला झाला आहे. सर्वात मोठा गम. आणि पोरं, आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम हे, आमचं पोरगं तयारी चांगलं करते, पोरगं मेहनत चांगली घेते, मात्र आमचं पोरगं काय होतं, मोटिवेशन भाषणामुळं कोमात जाते. आजकाल ह्या मोटिवेशन देणाऱ्या लोकांना पण गोळ्या चालू करावं लागणार आहेत, कारण हे डायलॉग द्याले आणि याचंच काही खरं नाही. वक्त बदलणार आहे, वक्त हे करणार आहे, ते करणार आहे, आणि हेच पैदल फिरायले, हेच पैदल फिरायले. भाषणं देताना आपलं अस्तित्व पण चेक करणं गरजेचं आहे, आपण काय निर्माण केलं ते पण करणं गरजेचं आहे, नाही तर वांदे तेच व्हायलेत. आमचं पोरगं काय करते, 15-16 दिवस ग्राउंडवर गेलं नाही, 16-17 दिवशी ग्राउंडवर गेलं. आमच्या बाजूच्या मित्रांनी विचारलं, तू 15-16 दिवस झाले ग्राउंडला काऊन नाही? आमच्या पोरानं डायलॉग दिला. विश्वास नागरे पाटील आलते संगमनेरमध्ये, त्यांचं भाषण ऐकलं. भाषणाची सुरुवात होती, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. आणि म्हणून आपण ठरवलं, म्हणला आजपासून पोलीस भरती इसे खलास, ओनली IPS, ओनली IPS. लगेच आमच्या बाजूचं त्याच्याकडे पाहते, तू त्याचा तसा चेहरा पाहिला की आमचं पोरगं कोमात जाते. दुसऱ्या दिवशी तीच नाईट पॅन्ट, तेच टी-शर्ट, तेच गोल्ड स्टार, पामा, युनिस्टार, सेगा, 1600 मीटर कंटिन्यू. म्हणजे आमच्या लेकराला कमकुवत कोणं केलं?
आमच्या बाजूच्याने. मला सांगा, तुमच्या मित्रानं कधी कधी तुम्हाला मंत्रिमंडळ विचारताना कोणी म्हणलं की तुला अय भारताचे पंतप्रधान सांग बरं? नाही विचारणार. पाकिस्तानचे राष्ट्रदूत कोण आहेत त्याची इच्छा काय? मी याला प्रश्न विचाराव आणि याला त्याचं उत्तर येऊ नाही. तुला कोणी म्हणलं का आतापर्यंत 10चा पाडा म्हण? कधीच म्हणणार नाही कोणी. म्हणलं तुला कोणी 20चा पाडा म्हण? नाही. 23चा म्हण ना. म्हणजे इकडं याला धतुरा 23चा येईन का, पण म्हणायला कोणाला लावते? तुला. 29चा म्हण ना. बरं, आमचं पोरगं बी डेंजर भया, याला 1 कोटीचा पाडा पाठे. 1 कोटी दोन्ही, 1 कोटी त्रिक, 1 कोटी चौक. आमच्या पोराला 20 कोटीचा पाडा पाठे. 20 कोटी दोन्ही, 20 कोटी त्रिक. आमच्या पोराला 100 कोटीचा पाडा पाठे. 100 कोटी दोन्ही. पण आमच्या पोराला 29चा पाडा पाठ नाही. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला सस्ती चीजों का हम शौक नाही रखते. तुला जाताना मी माईच्यान गळाभेट घेणार तुझी, कारण तुझ्यामुळं तरी माझी ओळख होईल त्या फडामध्ये. पाढा कुठलाही असो, कुठलीही गोष्ट असो, तुम्हाला इतरांप्रमाणे वेगळी करावं लागेल. तुम्हाला 29चा पाढा म्हणले 29, 58, 87, 116, 145, 174, 203, 232, 261, 290. 29चा पाढा. 29, 58, 87, 116, 145, 174, 203, 232, 261, 290. तू कसं म्हणला असता? 29, 29, 29 दोन्ही 58. मेला तू तोपर्यंत. तुला कोणी 23चा पाढा म्हणलं? 23, 46, 69, 92, 115, 138, 161, 184, 207, 230. 23चा पाढा. कुठलाही 17, 34, 51, 68, 85, 102, 119, 136, 153, 170. तुम्हाला जगामध्ये इतरांपेक्षा वेगळं व्हायचं आहे. तुमची मेहनत पण इतरांपेक्षा वेगळी लागल, तेव्हा लोक सल्यूट मारतील. कॉमन लाईफला व्हॅल्यू नाही. कॉमन लाईफला व्हॅल्यू नाही आहे. म्हणून काय म्हणलं मी तुम्हाला, तुमचे प्रयत्न इतरांपेक्षा वेगळे लागतील. लोक ताण देतील, पण आपल्याला प्रश्नाचे उत्तरं बदलता आले पाहिजे. लोक आपल्याला टेन्शन देतील, आपल्याला प्रश्न बदलता आला पाहिजे. आपल्या मित्राने प्रश्न विचारला, तो काय आयोग आहे का? त्याचं उत्तर चुकल्यानं आपलं काही बेकार होणार आहे का? नाही आहे. नाही तर होतंय काय माहिती आहे का? 2 मित्र आहेत. तुमच्या इथले 2 कॉलेज सांगा मला. संगमनेरचे 2 कॉलेज सांगा. एक सह्याद्री, एक संगमनेर कॉलेज आणि एक सह्याद्री कॉलेज आहे. पोरिओ, आमच्या पोराचं लय वैशिष्ट्य वेगळे. काही काहीचं म्हणणं कसं आहे, त्याला सिट्या वाजल्या मी एवढ्या वेळा बोललो, पण त्यानं कुठलाही ताण घेतला नाही. त्याचं म्हणणं आहे कोणी निंदा कोणी मंदा, आपला बेश्रमाचा धंदा. त्याचं म्हणणं आहे गावात आमदार आले, पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले? मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. तसं 2 मित्र असतात आणि एकाचा बड्डे असते. बड्डे वाढदिवस, आणि वाढदिवसाबद्दल बी बोललो मी. तू संगमनेरला राहतो आणि शुभेच्छा पंतप्रधानाला देतो, आणि याचं स्टेटस पाहायला अख्खे 23 जण. काही काही तर हे स्टेटस ठेवतंय आणि मित्राला कॉल करतंय, मग स्टेटस पाहिजे एकदा. एवढे बी काही काहीचे दिवस खराब आहेत. तर 2 मित्र असतात, पोरं एकाचा बड्डे असतो. आपल्याला मानपान आणि प्रश्नाची उत्तरं बदलता आली पाहिजेत. आता 2 मित्र आहेत आणि मित्र 2 असल्यावर होतंय काय माहिती आहे का? एकाचा बड्डे असतो आणि एकाचा बड्डे असल्यामुळं बाप काय करते, त्या पोराला एक कार गिफ्ट देते. आता पोराला कार गिफ्ट, मागं डॅड्स गिफ्ट नाव, त्याचा मित्र बाजूला बसलेला हे कार चालवते, आणि कार चालवता चालवता आता वाढदिवस म्हणल्यावर फॉर्ममध्ये अलीकडे तुम्ही कुठेही जा ना, वाढदिवसाचं पाहणं, केस कुरुळे, वरती 20 रुपयाचा गॉगल, खाली 15 जण बिना आंघोळीचे, शुभेच्छा आहे ना. बरं झालं आमच्या पोरीचे बॅनर नाहीत, नाही तर पोराला म्हणतात ना, तरुणाच्या गळ्यातील ताईत, दोस्ती के दुनिया का नहीं दिलदार हस्ती, करोडों की बस्ती में दिलदार हस्ती, लाखो दिलों की धडकन, युवकांचे प्रेरणास्थान, यांना यांना भरभरून शुभेच्छा. आता पोरील काय म्हणले असते, लाखो दिलो की धडकन. पोरील कसं म्हणता येईल?
आलेल्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजे तुम्ही एवढे मरेल येतं आपल्या भावकीत कोणी मेलं का बे, कोणी आलं तर टाळ्या वाजवा, ते बी मी सांगायचं. काही काही ते पाहत असतील कार्यक्रम काही संपतो, नाश्त्याची व्यवस्था आहे का नाही. काही काहीच्या डोक्यात तेच आहे, इथून गेल्यावर काय आहे का नाही. बक्षीस तर त्याला भेटलं, पुष्पगुच्छ त्याचं भेटलं, सर बी आले असतील, सरनं बी काही घेतलं असेल. आमचं काय बापा, मी तर डायरेक्ट ग्राउंडहून इथं आलो, ते बी ती आली म्हणून आलो, नाही तर आपण कुठंच कार्यक्रमाला जात नाहीत, आहे का नाही. तर झालं काय माहिती आहे का, याचा बड्डे असतो, बाजूला बसलेला असते आणि दोघं जण आता काय होते माहिती आहे का, हे जातात सह्याद्री कॉलेजपाशी. सह्याद्री कॉलेजपाशी काय करतात, हे काही 4-5 पोराला कट मारतात. पोरं म्हणतात कोण येत रे, ते म्हणतात काही नाही, पलीकडल्या गल्लीतले, आज त्याचा वाढदिवस आहे आणि म्हणून फॉर्ममध्ये जाऊ द्या. माहीत आहे मला, तिच्याकडे बी एकच आहे, तिचा बी बेल्ट तुटलेला आहे, सकाळीच तू आज शिवून आणली. हां, ती मै काय मजा घ्यायला, तू यासारखे 56 दररोज क्लासला बसतात बाब्या. विषय काय आहे की हे जे पोरगा आहे हे काय करतंय, सह्याद्री कॉलेजपाशी जाते, तिथं 4-5 पोरील कटा मारते. आता ज्यांचे हृदयाचे तार जुटलेले आहेत, ग्रुप असतो ना, मग हृदयाचे तार जुटल्यामुळे हे त्या बाजूच्या विचारते कोण आहेत, ते म्हणते पलीकडल्या गल्लीतले आहेत, त्याचा वाढदिवस आहे जाऊ द्या. आता सह्याद्री कॉलेज जवळ असते, हे तिथून संगमनेर कॉलेजकडे जाते आणि तिथे गेल्यावर काय होते, 10-12 पोराचा ग्रुप आणि बाजूला 10-12 पोरीचा ग्रुप असते. हे काय करते, त्या पोराच्या ग्रुपला काय करते, कट मारते. पोरं म्हणतात कुठं लेत, ते म्हणते जाऊ दे, आज त्याचा वाढदिवस आहे, ते पाय मागं नाव आहे डॅड्स गिफ्ट. पण त्याच्यातले हे जे दोघं कारमध्ये बसले हे काय करतात, त्या पोरीच्या ग्रुपला पण कट मारतात. पोरीच्या ग्रुपला कट मारल्यावर प्रत्येक कॉलेजमध्ये भैया भाऊ दादा असते, काहीचे हृदयाचे तार जुटलेले असतात. मग बाकीचे 4-5 जण म्हणतात आपल्याला कट मारला काही हरकत नाही, पण त्यानं वहिनीला कट मारला. आपल्याला कट मारला काही विषय नाही म्हणले, पण आपल्या वहिनीला कट मारला का विषय खलास झाला. मला भैया याचा कार्यक्रम करावा लागते. आणि मग हे ग्रुप काय करते, त्या कारवाल्याला पकडतात, कारमधून खाली काढतात आणि फडं मारत राहतात. आता त्या कारवाल्याला एवढं मारतात आणि मारताशनी काय करतात, ज्यानं पकडले जो भैया आहे ते काय करते, असं रिंगण मारते, रिंगण गोल राऊंड मारते आणि सांगते दोघांनी या ग्राउंडमध्ये उभं राहायचं. जर का तुम्ही या राऊंडच्या बाहेर गेले तर दोघांचे बी टंगडे तोडील. दोघायला ग्राउंडमध्ये उभं केलं, त्या गोल रिंगणामध्ये उभं केलं आणि हे सर्वजण गेले. कोणी आरसा तोड, कोणी काच फोड, कोणी क्रॅशेस कर, पूर्ण गाडीची तोडफाड चालू आहे. तोडफाड चालू असताना जे गाडी फोडायलेत, ज्या पोरींना कट मारला होता, ज्या पोरीच्या हृदयाचे तार जुटलेत, ते भैया त्या गाडीच्या बाजूला उभा आणि बाकीचे पोरं गाडी फोडू लागली. मग गाडी फोडता क्षणी एकाचं लक्ष या दोघांकडे गेलं तर हे दोघं हसू लागले. आता यायला मारलं होतं, रिंगणात उभं केलं होतं, इकडं अख्खी गाडी फोडणं चालू आहे, त्याच्यात एकाचं लक्ष गेलं, हे दोघं हसू लागले. तेव्हा गाडी फोडणारं कोमात गेलं. एवढी मागाची गाडी, आज याच्या बापाने याला भेट दिली, आपण गाडी फोडायलोत, काचं काढायलोत, क्रॅशेस करायलोत, तरी हसत काऊन असेल. मग यानं त्या भैयाला सांगितलं की बाबा ते दोघं हसायलेत. ते सर्व ग्रुप त्याच्यापाशी आला आणि सर्व ग्रुप त्याच्यापाशी आल्यावर म्हणतो तू हसायला काऊन. ते बाजूचं म्हणते मी नाही सांगणार, भैया तू सांग, ज्याचा बड्डे आहे त्याला. मग ज्याचा बड्डे आहे त्याला विचारलं गेलं तू हसायला काऊन, ते मला मी नाही सांगत, भाऊ तू सांग. पुन्हा बाजूच्याने विचारलं तू हसायला काऊन, ते मला मी नाही सांगत, भैया तुम्ही सांगा. मग त्याला राग आला. जे भैया होता त्यानं काय केलं, ज्याचा बड्डे आहे त्याच्या 2-4 होपकाळात मारल्या. तू हसायला काऊन सांग, ते मला मारू नका म्हणला. तुम्ही गाडी फोडू लागले का, तेव्हा मी रिंगणाच्या बाहेर 4-5 वेळा जाऊन आलो म्हणला. तर असे कोणी निंदा कोणी मंदा, आपला बेश्रमाचा धंदा. मी किती बोलायलो ते सिट्या मारायचले, ते सुधारणार नाही. पण सांगायचं तात्पर्य, येणाऱ्या कालावधीत जेव्हा सत्यजित भैया गुणवंताचा कार्यक्रम ठेवील तर मी एक शब्द तुम्हाला दिलाय, काय करायचं ते करा. पण येणाऱ्या काळात आपल्यामुळं, आपण मिळवलेल्या यशामुळं,
आपण केलेल्या संपादितेमुळं आपला बाप या विचारमंचावर बसेल आणि रस्त्यानं चालताना आपल्या बापाची ओळख आपल्यामुळं होईल. ज्या तहसील कार्यालयामध्ये आपण आपल्या बापासोबत एखाद्या IAS IPS अधिकाऱ्याचा बाप म्हणून जेव्हा सोबत जाऊ तेव्हा नक्कीच त्याचा आदर आगळा वेगळा असेल. आपला बाप देखील विचारमंचावर बसेल. गावामध्ये एखादी सभा होईल तेव्हा फक्त सरपंच बसलेला असतो, पण त्या सरपंचाच्या बाजूला तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचा बाप बसेल. एवढी ताकद तुम्ही निर्माण करसाल अशी एक तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यानंतर लक्षात घ्या, कळकळीची विनंती एकच आहे, परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. परिस्थिती बदलणारी असती आणि आपली लढाई आपल्यासोबत आहे. वेळ आहे त्या प्रत्येक वेळेची संधीचा उपयोग करा. चांगल्या पद्धतीनं चेहऱ्यावर स्माईल ठेवा. सर्व सुखानं जगा. मात्र सुखानं जगत असताना मित्रासोबत एन्जॉय करत असताना एकांतात जेव्हा उभे राहाल तेव्हा कदाचित एक विचार मनामध्ये येऊ द्या की मला माझ्या बापाच्या फाटक्या बनेलीसाठी, माझ्या माईच्या त्या 9 वारी साडीसाठी, माझ्या बहिणीसाठी बापाने घेतलेल्या कर्जासाठी, माझ्या बहिणीचं जे काही मोठं थाटामाटात लग्न करायचं आहे त्यासाठी मला थोडं तरी माझ्या करिअरसाठी, माझ्या स्वप्नासाठी, माझ्या मेहनतीसाठी सिरियस व्हायचं आहे. एन्जॉय करा बिंदास्त, पण एकांतात असल्यावर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सिरियस व्हावंच लागेल. मी 200 कार्यक्रम रद्द केले. 9 तास क्लास असतात. जर मुळात आपण वक्ते नाहीत, माझं काम शिकवणं आहे. आता ही लोक मला बोलवतात ही गोष्ट वेगळी झाली, पण मुळात आपण वक्ते नाही, आपलं काम शिकवणं आहे. शिकवण्याच्या श्रेणीतून आपण इकडे येऊन वक्ता होण्यापेक्षा आपण शिक्षक कधी चांगले. जर आपण इकडं आलो तर इकडल्या कार्यक्रमाला काही दिवस लिमिटेशन आहेत. या कार्यक्रमात आपला तिकडला कार्यक्रम होणार नाही याची काळजी मी सदैव घेणार आहे. आपल्याला आवडती फील्ड शिक्षकी पेशाची आहे. फॉरेस्टची नोकरी आपल्याला शिकवण्यात आवड आहे म्हणून सोडलेली आहे. तो पेशा कदापि मी सोडणार नाही. नाही तर काही लोकांना मला डायलॉग घालला, हा BRSचा रुमाल आहे का म्हणले. हा रुमाल BRSचा आहे का. आता भाऊ रुमाल कोणाचा बी असो, ते कांगणे सरनं गळ्यात घातला म्हणून त्या रुमालाची व्हॅल्यू आहे. हे जे रुमाल आहे का, रुमाल मॅटर नाही. आणि BRS तेच पहिले तानात आहेत. महाराष्ट्रातलं यायचंच येईल कळणं तर आमचं कुठं तुंतून वाजणार आहे. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर काय करायचं तर करा. मेहनत घ्या, कष्ट घ्या आणि आपलं अस्तित्व निर्माण करा. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या संगमनेरमध्ये स्पर्धा परीक्षेचे भरपूर क्लासेस आहेत. महाराष्ट्रामध्ये मयापेक्षा चांगलं शिकवणारे 1 लाख लोक आहेत. पण मला माहीत आहे मी कोणत्या गोष्टीत कमी नाही. म्हणजे तसं तुम्हाला तुमचा आत्मविश्वास पाहिजे की जो तुम्हाला म्हणेल ताण घेऊ नको, ही गोष्ट तुझ्याकडे पॉझिटिव्ह आहे. तुमची पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही ओळखली, सर्व काही ठीक आहे. आणि परिस्थिती आहे, परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. रस्ता आपल्याला बदलायचा आहे. तर त्यानिमित्त एवढंच म्हणेल, काय करायचं तर करा. आपली क्वालिटी ओळखा, गुणवत्ता ओळखा, त्या लेवलची मेहनत करा, आपले स्वप्न साकार करा. त्याच्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुक, जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे. आपण जगामध्ये एंटरटेनमेंट म्हणून जन्माला येऊ नका. आपलं स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी ठेवून येणाऱ्या काळात आपलं नाव कोणीतरी घ्यावं असं काहीतरी काम करा. 393 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज जरी नाव जरी घेतलं तर अंगावर शहारे उभे राहतात, आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होते. ती ताकद त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे. बाबासाहेब आंबेडकर नुसतं पुतळ्याकडे अशा हाताकडे जरी पाहिलं तर वाटतंय काहीतरी आगळं वेगळं करायचं आहे. भगतसिंगच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर वाटतंय काहीतरी आगळं वेगळं करायचं आहे. आपल्या पंजाचं नाव आपल्याला माहीत नाही. याचं कारण आपला पंजा आपल्या घरासाठी जगला, पण 393 वर्षानंतर एक आदर्श राजा आपल्या लक्षात राहिला. कारण तो राजा आपल्यासाठी जगला, म्हणून आपण आपल्यासाठी लक्षात ठेवला. म्हणून जी लोक लोकांसाठी जगतात ती लोकांच्या लक्षात राहतात. जी लोक स्वतःपुरती जगतात ती आपल्या घरातल्या बैठकीच्या फोटोमध्येही पिढी बदलल्यावर काढून टाकल्या जातात. म्हणून एकच काम करा, आपलं अस्तित्व निर्माण करा, अभ्यास करा, जी गोष्ट जमती ती करा, उद्योग करा, व्यवसाय करा, पैसे कमवा. गावामध्ये सरपंच बुलेरो गाडी घेऊन आलाय, येणाऱ्या काळात आपणही गाडी घेऊन जासाल
गाडी तू चालवणार असेल आणि त्या बाजूला थाटात तुझा बाप बसलेला असेल, हे स्वप्न तू बाळगशील, एवढी एक आशा, एवढ्या शुभेच्छा तुला देतो.